रामकृष्ण हरी. आज खूप दिवसांनी तुमच्या समोर येण्याचा योग आला आहे आणि आज या शुभ मुहूर्तावर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये थाप कशी वाजवावी आणि काही हातवळणाचे बोल हे आपल्याला सांगितले आहे. त्यामध्येच आज पकवाजाची माहिती, थाप ही कशी वाजवायची आणि काही निवडक बोल सुद्धा आज तुम्हाला सांगणार आहे. त्या पद्धतीमध्ये आपण बोल मात्रेमध्ये पाठांतर करायचे आहेत आणि रियाज बी करायचा आहे. आणि तो रियाज करत असताना मन लावून रियाज केला की आपल्याला सफलता मिळते आणि त्या सफलतेमुळं आपण रियाज करणं गरजेचं आहे. जो बी बोल दिलाय तो बोलाचा रियाज करणं गरजेचं आहे. आता पकवाजाची माहिती म्हणल्यानंतर हा पूर्ण झाला पकवाज. आणि ह्या पकवाजाला वरी शाईकडं याला गजरा म्हणतात, या वरच्या ह्याला चाट म्हणतात आणि जो शाईचा आतला मोकळा जो भाग आहे त्याला लव म्हणतात. आणि ही झाली शाई. याला वादी म्हणतात. आणि पकवाज स्वरामध्ये लावण्याकरता गट्टे लावणं गरजेचं आहे. एखादा पकवाज वडीमध्ये नसतो किंवा असतो, त्याला गट्टे लावून स्वरात लावणं आणि प्रॅक्टिस करणं हे गरजेचं आहे. आणि धुमाकून पाहायला गेल्यानंतर ह्या मोकळ्या पानाला धूमपान असे म्हणतात आणि वरचा जो आहे तो टिका म्हणतात ह्याला. अशी पकवाजाची माहिती की आपल्याला कुणी विचारलं तर याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. याला गजरा म्हणतात, याला चाट म्हणतात, आतल्याला लव म्हणतात आणि याला शाई म्हणतात. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि त्या पद्धतीमध्ये आपण जसं तुम्हाला सांगितलं जाईल की थाप कशी मारायची. थाप शिकत असताना आपली करंगळी ही शाईच्या मध्यभागी या ठिकाणी आल्हाद अशी ठेवायची आणि 3 बोटाने आघात करायचा असा. आणि शिकत असताना ती ट प्रत्येक शब्द आपण लक्षात घ्यायचा की कसा वाजवायचा आणि कसा नाही. ती ट हे शब्द कसे वाजवायचे? अनामिका, करंगळी, अनामिका आणि मध्यमा ही 3 बोटं मिळून जो आघात होतो त्याला ती म्हणतात. काय म्हणतात? ती. हे असा ती आघात होतो. आणि ट हा अंगठ्या शेजारील बोट. तर्जनी, तर्जनी म्हणजे हे बोट. करंगळी, अनामिका म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट आणि मध्यमा म्हणजे मधलं बोट. अशा प्रकारे थाप वाजवायची. आणि ती थाप वाजत असताना करंगळी शाईवर आल्हाद राहिली पाहिजे. ती जास्त दाबायची नाही. जास्त दाबल्यानंतर आवाज वेगळा येतो. असा दाबून आवाज येतो. म्हणजे तिला आल्हाद ठेवल्यानंतर आवाज मोकळा येतो. आणि ह्या 3 बोट वरी आल्हाद ठेवायचे, तेव्हा तो आवाज मोकळा येतो शाईचा. असं ती ट, ती ट, ती ट, टा, ती ट, ती ट, ती ट, टा. अशा प्रकारे थाप शिकायची आपल्याला. आणि थाप शिकत असताना मागच्या व्हिडिओमध्ये बरेच जणांनी कमेंटमध्ये सुद्धा सांगितलं की महाराज आम्हाला हातवळणीचे बोल शिकवा, हातवळणीचे बोल सांगा. मग ते बोल सांगत असताना आज आपण जे सुरुवात केली क तिट, क तिट, धा तिट आणि टाळीमध्ये जे आहेत ते मात्रा, त्या मात्रेमध्ये आपण पाठांतर करायचं आणि रियाज करायचा. आता आपल्याला 10 तीट हे शब्द झालेत. 10 कसा वाजवायचा, कुठे वाजवायचा आणि कसा वाजवायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि पुढं आपला जो काही बोल आहेत
सरपटे मात्रेतले 4 सरपटे मात्रा 4 याच्यातले जे बोल आहेत धा तीर कीट तक ता तीर कीट तक हे जे शब्द आहेत कसे वाजवायचे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि या बोलाचा रियाज केल्यानंतर आपल्या हाताला चपळाई सुद्धा येते आणि रियाज करत असताना दमाने रियाज केला पाहिजे। धा कसा वाजवायचा, वरी थाप एकूण शाईकून अशी थाप मारायची आणि एकूण ग वाजवायचा धुमाकून, तर धा असा आघात होतो। धा तीर कीट तक, धा हा शब्द दोन्ही कोण वाजवला, धा तीर 3 बोटांनी ती वाजवायचे, ती र। की हा शब्द कुठं वाजवायचा आहे, धूमपानाच्या आतमध्ये म्हणजे खाली वाजवायचा आहे। धा तीर कीट, आता धा तीर कीट तक, धा तीर की परत ट हे 3 बोटाने वाजवायचे आहे। धा तीर कीट तक, ट त हे शब्द लक्षात ठेवा कसे वाजवायचे, ते ट हे एका बोटाने ट वाजवायचे। धा तीर कीट तक आणि ता शब्द शाईकून वाजवायचा आहे। ता तीर कीट तक। आणि हा बोल वाजवत असताना आपण रियाज करत असताना खूप छान पद्धतीमध्ये रियाज केल्यानंतर आपल्या हाताला स्पीड सुद्धा येऊ शकते। धा तीर कीट तक, ता तीर कीट तक। आणि रियाज केल्यानंतर बोल कसा वाजतो बघा आता। ह्या बोलामध्ये आपल्याला वजनामध्ये सुद्धा वाजू शकतो। आणि त्याच्या पुढचा बोल जो सांगणार आहे तो बोल असा आहे, धा धा तीर कीट ता ता तीर कीट। जसं आता मी तुम्हाला तीरकीट सांगितलं तसंच या बोलामध्ये सुद्धा तीरकीट वाजवायचे, पण धा धा हे शब्द सोबत वाजवायचे। आपल्याला कसे वाजवायचे तर सोबत वाजवायचे। त्याच्याकरता काय केलं पाहिजे, इकडे बघा, हे सोबत झालं, एकूण वर आघात एकूण थाप, म्हणजे दोन्हीचा आघात झाल्यानंतर धा हे शब्द निघतो। तीरकीट हे शब्द जसं जेवढं तुम्ही वजन देता शब्दाला तसं आपला बोल वाजतो आणि त्या पद्धतीमध्ये आपल्याला रियाज करायचा आहे। कसा, धा धा तीर कीट ता ता तीर कीट धा धा तीर कीट ता ता तीर कीट। आणि ह्या रियाज करत असताना सुद्धा पकवाजाला कणिक लावूनच आणि दोन्हीचा आघात व्यवस्थित आला पाहिजे। शाईचा आवाज आणि धुमाचाही आवाज हा व्यवस्थित आला पाहिजे, तेव्हा गोड वाजतो। त्याच्यामुळं कणिक लावून प्रॅक्टिस केलेली खूपच चांगली। त्याच्यामुळं हातामध्ये सुद्धा वजन येते आणि ते वजन येण्याकरता आपण व्यवस्थित दमाने रियाज केला पाहिजे। आणि रियाज करत असताना सुद्धा तुम्हाला जर काही अडचणी येतच असतील आणि अडचणी येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा। आणि कमेंटमध्ये कळवत असताना की आपल्याला काय समजत नाही हे तुम्ही स्पष्टपणे सांगा, मी तुम्हाला ते परत व्हिडिओच्या माध्यमामधून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन। आणि असा प्रयत्न करत असताना की महाराज आम्हाला हे बोल समजत नाही तर तुम्ही आम्हाला सांगा, मग ते तुम्हाला परत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाईल। आणि हे शब्द वाजवत असताना सुद्धा की लक्षपूर्वक तुम्ही वाजवा आणि हे वाजविल्यानंतर बरोबर तुम्हाला हे शब्द कळणार। आणि तसा रियाज केल्यानंतर तुमच्या हातामध्ये स्पष्टता आणि रियाज केल्यानंतर सफलता
हे मिळतेच, म्हणून काय केलं पाहिजे तर रियाज केला पाहिजे. आणि तो रियाज कसा करायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही कैवल्य मृदंग क्लासेस या चॅनलला लाईक, कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक ह्या शब्दाची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करेन. आणि या पद्धतीमध्ये आपण रियाज कराच का तो वजनामध्ये वाजला पाहिजे. पुढचा धा धा ते रकेट धा 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 ते रकेट धा. या दहा तिरकीट तका तिरकीट तका या शब्दाने तिरकीट हा शब्द आपला स्पष्टपणे निघतो. आणि या पद्धतीमध्ये जर रियाज केला तर तिरकीट तक्ता ही स्पष्ट निघतो. मग त्याच्याकरता काय करायचं आहे आपल्याला की प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित आणि शब्द न शब्द हे व्यवस्थित पाहिजे आहेत. त्याच्याकरता आपल्या चॅनलला अवश्य तुम्ही या बोलाचा रियाज करून कळवा कमेंटमध्ये की आम्हाला हा बोल शिकायचा आहे आणि तुम्ही सांगा. रामकृष्ण हरी.